विश्रामबाग येथील आलदार चौकापासून काही अंतरावर असलेल्या द 56 कल्चर कॅफेचा मालक सोहेल हरिदर शेख आणि ब्राऊन कॅफेचा मालक तुषार तानाजी पाटील या दोघांवर बेकायदा कॅफे प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेने अवैध कॅफे चालकांविरोधात तक्रार करून पोलिसांसमक्ष पंचनामा केला होता. कारवाईच्या भीतीने अनेकांनी पलायन केले, परंतु पोलिसांनी आता पुढे गुन्हे दाखल करण्यास प्रारंभ केला आहे. विश्रामबाग परिसरात द 56 कल्चर कॅफेचा मालक सोहेल शेख याने एका इमारतीच्या गाळ्यात महापालिका आस्थापनेची कोणतीही परवानगी न घेता कॅफे सुरू केला आणि अनधिकृत कंपार्टमेंट सुरू केलं होतं. शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटना पोलीस कारवाई वेळी देखील शेख याने पलायन केले. अखेर विश्रामबाग पोलिसांनी दिनांक 22 रोजी तपासणी केल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. विश्रामबाग परिसरातील कॅफे ब्राऊनचा मालक तुषार पाटील याने महापालिकेकडून कोणतीही परवानगी न घेता कॅफे सुरू केला होता. तसेच या कॅफेमध्ये बेकायदेशीर आणि अनधिकृत कंपार्टमेंट करून प्रेमी युगलांना लैंगिक जाळ्यासाठी मोकळीक करून दिली होती. त्यांच्या विरोधात पोलीस कर्मचारी सोहेल मुल्ला यांनी फिर्याद दिली आहे.